नमस्कार वेलस्टोन कॅपिटल फॅमिली. आज आपण लेक्चर 2 आपलं बघणार आहोत, जे की आपला पुढचा लेक्चर आहे. ठीक आहे. आता जे कोणी हे नवीन व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी मी सांगतो की तुम्ही लेक्चर 1 आणि जे आपले इंट्रोडक्शन व्हिडिओ ह्या दोन्ही पण व्हिडिओ बघून घ्या. ते तुम्हाला इथं आय बटनवर क्लिक केले की ती तुम्हाला भेटेल. आता त्यामध्ये काय आहे, आपण जे जे ही सिरीज जे चालू करतोय ते आपण पूर्ण बेसिक पासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत चालू करतो. मग पूर्ण स्क्रॅच लेवलपासून ही सिरीज चालू होते. ठीक आहे. मराठी भाषेमध्ये, सिंपल भाषेमध्ये. त्यामुळे कसं आहे की हे जे पुढचे लेक्चर आहे हे पूर्ण मागच्यावर डिपेंड आहेत, कारण की सगळे जे आपला टॉपिक हा सगळे एकमेकाला इंटरलिंक आहेत. मग तुमचं पहिलं पासून होणं इम्पॉर्टंट आहे, म्हणून तुम्ही पहिले लेक्चर बघा. थोडं इंट्रोडक्शन व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की मी काय करतो काय नाही करत, ह्या सगळ्या टॉपिक तुमच्या लक्षात येईल. तर आता आपण लेक्चर 2 चालू करूया. हां, आणि त्याआधी मला एक सांगायचं झालं की भरपूर जण कमेंट करतात किंवा मला माझ्या ऑफिसच्या नंबरवर पण मेसेज करतात की सर लेक्चर व्हिडिओज रेग्युलर अपडेट करत जावा. सो ॲक्च्युली काय आहे ना, मी फुल टाईम ट्रेडर आहे. सो मला फुल टाईम 9 ते 3:30 वाजेपर्यंत माझी ट्रेडिंग पण चालते. त्याच्यानंतर मग माझे लेक्चर्स चालू असतात ऑफलाईन. मग ते ऑफलाईन लेक्चर वगैरे घेणं ह्या टाईममध्ये माझा पूर्ण दिवस असा जातो. मी माझ्याकडून पूर्णपणे प्रयत्न करेन तुमच्यासाठी व्हिडिओज बनवण्याचा, आणि तुमचा फक्त असाच प्रतिसाद ठेवा. आणि जेवढे तुम्ही जास्तीत जास्त लाईक्स कराल, जेवढे कमेंट पाठवणार, तेवढा मला अजून उत्साह येणार आहे. म्हणून म्हणजे मला तेवढं त्याच्यावर फोकस करता येईल. ठीक आहे. सो डेफिनेटली लाईक करा, आणि जे व्हिडिओ बघतायत त्यांनी 100 म्हणजे सबस्क्राईब पण करत जा. ठीक आहे. कारण का तुम्हाला पुढे मी इतक्या भारी भारी गोष्टी सांगणार आहे की ज्या प्रॉपर ज्या बेसवर मी ट्रेडिंग करतो ह्या सगळ्या गोष्टी मी पुढे शिकवत जाणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. सो चला आता आपण लेक्चर 2 चालू करूया. आता आपलं लेक्चर जे 2 आहे त्या लेक्चर 2 मध्ये आपले काय काय टॉपिक्स कव्हर होणार आहेत. जसं की आपण पहिलं बघितलं की मार्केट म्हणजे स्टॉक मार्केटचे सगळे आपण बेसिक बघितले, बरोबर. सो आता याच्यामध्ये मार्केटमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड असतात. आता मार्केटमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड असतात म्हणजे काय की एक प्राइस असते. ठीक आहे ना. प्राइस असते म्हणजे काय असते, प्राइस ज्याला आपण म्हणतो की एखादी स्टॉक मार्केट आहे, स्टॉक मार्केटची एखादी प्राइस आहे. समजा टाटा मोटरचा शेअर तो आपले 1,000 रुपये प्राइस चालू. ठीक आहे. सो प्राइसमध्ये काय काय होऊ शकतं, प्राइस एक तर वर जाणार, प्राइस एक तर खाली जाणार, नाही तर प्राइस आहे या लेवलवर राहते. तुम्ही कोणत्या पण ह्याच्या गोष्टीचं बघा. ठीक आहे ना. सो मार्केटमध्ये पण अशा 3 गोष्टी असतात. सो त्यासाठी आपण बघणार आहे ट्रेंड मास्टरिंग, की ट्रेंड काय असतात, कशा असतात, ट्रेंडला आपण काय कशा पद्धतीने बघायचं, कसं ओळखायचं, कोणता ट्रेंड चालू आहे हे आपण बघायचं. त्याच्यानंतर जो मेन टॉपिक आहे तो म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स. सपोर्ट रेजिस्टन्स कसे वर्क करणार आहेत, काय वर्क करत, त्याचा आपण कसा यूज करायचा आपण हे आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर लास्ट जो टॉपिक आहे तो म्हणजे ट्रेंड लाईन. ठीक आहे. सो हे 3 टॉपिक आपण या लेक्चर 2 मध्ये कव्हर करणार आहेत. आता आपण पहिला जो आपला टॉपिक आहे तो आपण चालू करूया, ट्रेंड मास्टरिंग. ठीक आहे. चल, आता जसं मी तुम्हाला मध्ये सांगितलं की 3 प्रकारे प्राइस वर खाली जाते. सर त्याला मग आपण मार्केटमध्ये काही ना काही त्याला नाव म्हटलं जातं. मग काय म्हटलं जातं, जसं जर समजा प्राइस एखाद्या स्टॉकची प्राइस जसं आपण म्हटलं की टाटा मोटरची 1,000 रुपये प्राइस चालू आहे, तिथून जर समजा प्राइस जर वर असेल तर त्याला आपण म्हणतो की अप ट्रेंड. ठीक आहे. प्राइस जर समजा एका झोनमध्ये चालत असेल, किंवा त्याला आपण झोन म्हणण्यापेक्षा समजा प्राइस आता 1,000 वरून 1,200 पर्यंत गेली किंवा 1,300 पर्यंत गेली, त्याच्यानंतर प्राइस एक महिना झाला किंवा काही आठवडे झाले, प्राइस एका झोनमध्ये चालू म्हणजे 1,300 ते 1,350 किंवा 1,400 परत 1,300 ह्या प्राइस रेंजमध्ये चालू जर असेल तर त्याला आपण म्हणतो साईडवेज एरिया. ठीक आहे ना. त्याला आपण काय म्हणतो, साईडवेज एरिया म्हणतो, की प्राइस एका झोनमध्ये चालू आहे. आणि त्याच्यानंतर जर समजा प्राइस जर समजा खालीच असेल, म्हणजे 1,400 पासून जर परत प्राइस 1,300 येत असेल, 1,000 रुपयाला येत असेल किंवा 800-900 जसं प्राइस जर खाली असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मार्केटमध्ये खाली येण्याच्या गोष्टीला आपण त्याला म्हणतो डाऊन ट्रेंड चालू. हे असे 3 प्रकारचे ट्रेंड असतात. कोणकोणते ट्रेंड असतात, एक म्हणजे अप ट्रेंड जेव्हा प्राइस वर जाते, एक म्हणजे डाऊन ट्रेंड जेव्हा प्राइस खाली येते, आणि एक म्हणजे साईडवेज म्हणजे काय, प्राइस न वर जात आहे ना प्राइस खाली जात असेल, प्राइस काय एका झोनमध्ये चालत आहे. ठीक आहे. हे 3 प्रकारचे ट्रेंड असतात. आता आपण काय करूया, एका स्पेसिफिक जो ट्रेंड आहे त्याला आपण प्रॉपरली बघूया की तो ट्रेंड कसा असतो आणि त्याला कसं ओळखायचं प्रॉपर. ठीक. चल, ओके. सो आपण पहिलं जे बघणार आहोत त्याला आपण पहिलं बघणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, अप ट्रेंड मध्ये. ठीक आहे. आता अप ट्रेंडमध्ये काय असतं किंवा अप ट्रेंडला कसं ओळखायचं हे लक्षात घ्या. जर तुम्ही जर बघितलं तर हे आता जे आपली कॅन्डल स्टिक ज्याला आपण कॅन्डल म्हणतो, ठीक आहे ना, ही एक जी आहे याला आपण कॅन्डल म्हणतो. आपण प्रॉपर अजून कॅन्डलचं घेणार आहोत, पण त्याआधी मला तुम्हाला ट्रेंड सांगणं खूप गरजेचं आहे. कारण का काही असे कॅन्डल्स असतात की त्या कॅन्डलला तुम्हाला टॉपला बघितलं पाहिजे, त्या कॅन्डलला तुम्हाला बॉटमला बघितलं पाहिजे. मग कोणत्या बॉटमला बघितलं पाहिजे, कोणत्या टॉपला बघितलं पाहिजे, मग त्यासाठी तुम्हाला ट्रेंड आयडेंटिफिकेशन असणं खूप गरजेचं असतं. सो मग आता असं बघा की ही जी ग्रीन कॅन्डल आहे म्हणजे प्राइस वर चालली. ठीक आहे ना. ग्रीन कॅन्डल काय आहे, प्राइस वर चालली, आणि रेड कॅन्डल म्हणजे काय, प्राइस खाली येते. मग आता इथे बघा की प्राइस वर गेली, राईट, प्राइस वर गेली, त्याच्यानंतर प्राइस खाली आली. ठीक आहे ना. मग इथे काय झालं, इथे एक हाय पॉईंट क्रिएट झाला आणि इथे एक लो पॉईंट क्रिएट झाला. ओके. आता त्याच्यानंतर ज्यावेळेस प्राइस वर जाते त्यावेळेस प्राइसने काय केलं, हा जो प्रिव्हियस हाय जो आहे, हा प्रिव्हियस हाय प्राइसने काय केला, ब्रेक केला, आणि कुठे गेली प्राइस, त्याच्या वरती गेली. मग आता जो इथं जो आता नवीन हाय जो क्रिएट झालाय तो
प्रिव्हियस हायपेक्षा कसं आहे, वरती का खाली आहे, वरती, बरोबर. मग त्याला आपण काय म्हणतो, हायर हाय म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, हायर हाय म्हणतो. आणि हा जो आता जो परत जो लो तयार होतोय, हा लो पण कसा आहे, प्रिव्हियस लो पेक्षा कसा आहे, वरती, म्हणून याला आपण काय म्हणतो, हायर लोज म्हणतो. काय म्हणतो, हायर लोज. आता याच्यामागचं लॉजिक काय आहे हे सांगायचं झालं तर हे बघा, प्राइसला पहिल्यांदा जे कोणी बाय करत होतं, आता बाय करणारे लोक आपले रिटेलर्स तर नाहीत, डेफिनेटली कोणी ना कोणी मोठे इन्स्टिट्यूशन असेल किंवा FIDI जे मोठे मोठे लोक असेल ते त्याला बाय करणार, बरोबर. मग त्यांनी काय केलं, प्राइसला पहिल्यांदा त्यांनी या लेवलवर बाय करायला चालू केलं. ठीक आहे, समथिंग असं समजा की ही समजा 800 रुपयांची लेवल आहे. ठीक आहे ना. मग त्यांनी काय केलं, 800 रुपयाच्या लेवलला इथं प्राइस त्यांनी बाय करायला चालू केलं. प्राइस ती वर गेली, वर गेल्यानंतर प्राइसमध्ये थोडंसं करेक्शन झालं. करेक्शन झाल्यानंतर त्यांनी काय केलं, प्राइसला परत 850च्या लेवलवर त्यांनी काय केलं, बाय करायला चालू केलं त्याला. ठीक आहे. मग 50 पॉईंट वरती, मग त्यांनी काय केलं, इथं बाय करायला चालू केलं. प्राइस परत वरती गेली, परत प्राइसने थोडंसं करेक्शन केलं. करेक्शन केल्यानंतर काय आलं, मग प्राइस परत 900 रुपयाला आली. मग जे कोणी मोठे स्टुडंट आहेत त्यांनी काय केलं, मग 900च्या लेवलला त्यांनी बाय केलं. आता त्यांच्याकडे हजारो करोड रुपये पडलेत, राईट. ते एकदमच एखाद्या स्टॉकमध्ये पैसे नाही टाकू शकत. जर त्यांनी असं जर टाकलं तर प्राइस डायरेक्ट वर जाईल, बरोबर. मग प्राइस कधीच अशी वर जात नाही. प्राइसचं एक नेचर असतं. प्राइसचं काय नेचर असतं, प्राइस वर जाणार, थोडं करेक्शन करणार, परत थोडं वर जाणार, परत थोडं करेक्शन करणार, परत थोडं वर जाणार, परत थोडं करेक्शन करणार. सो प्राइस असं करेक्शन करत करत वर जाते. प्राइस कधीच अशी वरती जात नाही. हे तुम्हाला ह्याची प्राइसची सायकोलॉजी. ठीक आहे ना. मग ज्यावेळेस प्राइस वर जात असते, ज्यावेळेस प्राइस प्रिव्हियस हाय ब्रेक करत असते, जसं आता ह्या उदाहरणामध्ये आपण सांगितलं की प्राइसने एक हाय क्रिएट केला, प्राइसने एक लो क्रिएट केला. ओके. त्याच्यानंतर समजा आता प्राइसचा हा हाय पॉईंट आहे, प्राइसचा हा लो पॉईंट आहे. ओके. प्राइसने काय केलं, प्रिव्हियस हाय ब्रेक केला आणि प्राइसने एक नवीन हाय क्रिएट केला, राईट. आणि प्राइस ज्यावेळेस करेक्शन करते, पण त्यावेळेस प्राइसने प्रिव्हियस जो लो आहे तो ब्रेक न करता प्राइसने त्याच्यावरूनच प्राइस परत वरती जायला सुरुवात केली. प्लस वर जात असताना परत त्यांनी हा जो नवीन हाय क्रिएट करत त्याला पण प्राइसने ब्रेक केला. म्हणजे काय होतंय की जे बायर्स होते ते बायर्स इथं पहिल्यांदा त्यांनी बाईंग चालू केली, त्याच्यानंतर त्यांनी इथं बाईंग चालू केली. ठीक आहे ना. मग इथं जो हाय क्रिएट होता आणि इथे एक लो क्रिएट होता. आता हा जो हाय आहे हा प्रिव्हियस हाय पेक्षा कसा आहे, वरती, म्हणून याला आपण काय म्हणणार, हायर हाय. ठीक आहे. आणि हा जो लो आहे, हा जो लो आहे, हा लो कसा, आता जो नवीन लो क्रिएट झाला, हा लो कसा आहे, प्रिव्हियस लो पेक्षा वरती आहे ना, मग याला आपण म्हणणार हायर लो. ठीक आहे. मग ज्यावेळेस प्राइस असं हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो ज्यावेळेस प्राइस क्रिएट करत जाते वरती, त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, अप ट्रेंड म्हणतो. काय म्हणतो, अप ट्रेंड. ठीक आहे. सिंपल आहे, जास्त असं कॉम्प्लिकेटेड करायची गरज नाही. आता आपण पुढचा पॉईंट बघूया. आता पुढच्या पॉईंट मध्ये आपण काय बघणार आहे, डाऊन ट्रेंड. ठीक आहे. आता डाऊन ट्रेंड मध्ये पण काय आहे हे बघा. डाऊन ट्रेंड मध्ये काय आहे की प्राइसने काय केलं, पहिल्यांदा एक लो क्रिएट केला, परत प्राइसने एक हाय क्रिएट केला. ठीक आहे ना. मग याला आपण म्हणणार एक हाय, याला आपण म्हणणार एक लो. ठीक आहे. आता हा आपला लो पॉईंट आहे आणि आपला हा हाय पॉईंट आहे. ठीक आहे ना. प्राइस इथे खाली येते. आता प्राइस काय करते की प्राइसने काय केलं, प्रिव्हियस लो पेक्षा नवीन लो प्रिव्हियस लोच्या खाली क्रिएट केला आणि परत प्राइस थोडी वरती गेली आणि परत प्राइस खाली आली. म्हणजे आता इथे काय झालं नीट समजून घ्या बरं का थोडंसं. जसं आपण मगाशी काय बघतो की अप ट्रेंड मध्ये हाईज ब्रेक झाले पाहिजे, बरोबर. तर डाऊन ट्रेंड मध्ये काय झालं पाहिजे, लोज ब्रेक झाले पाहिजे. काय झाले पाहिजे, लोज ब्रेक झाले पाहिजे. मग आता हा जो आपला लोअर पॉईंट आहे, ठीक आहे ना, प्राइसने काय केलं, प्राइस इथून आल्यानंतर प्राइसने एक लो पॉईंट क्रिएट केला. त्याच्यानंतर प्राइसने इथून सपोर्ट घेऊन प्राइस वरती आली. सपोर्ट मी तुम्हाला पुढे आता सांगणारच आहे, सपोर्ट रेशन मध्ये मी सांगेल. ठीक आहे. फक्त आता हे समजून घ्या की इथे एक लो पॉईंट क्रिएट केला आणि प्राइस थोडीशी वरती आली, म्हणजे थोडंसं प्राइसने करेक्शन केलं. प्राइसला ऍक्च्युअली जायची खाली, ठीक आहे ना, पण आपल्याला माहित नाही प्राइस खाली जाणार आहे का वर जाणार, हे कोणी सांगू शकत नाही की प्राइस खाली जाणार आहे का वर जाणार आहे. प्राइसचा ट्रेंड काय चालू आहे, प्राइसचं काय आपलं ऑब्झर्वेशन करतोय, प्राइस कशी बिहेव करते, ह्याच्यावरून आपण फक्त एक हे लावू शकतो. ठीक आहे ना, की बाबा अंदाज लावू शकतो की प्राइस काय करू शकते, काय करू शकत नाही. ओके. सो आता काय केलं प्राइसने, हे बघा एक लो पॉईंट आहे, एक हाय पॉईंट आहे. ठीक आहे ना. प्राइस ज्यावेळेस आता एकदा करेक्शन केलं, करेक्शन नंतर प्राइस पुन्हा त्याच्या ट्रेंडच्या बाजूने चालत राहिली. चालू असताना काय झालं, प्राइसने हा जो लो पॉईंट आहे, जो आता लो पॉईंट क्रिएट केला होता, तो प्राइसने काय केला, ब्रेक केला. आता ब्रेक केल्यानंतर प्राइस प्रिव्हियस लो पेक्षा काय झालं, वरती खाली आहे ना, मग आपण त्याला काय म्हणणार, लोअर लो. काय म्हणणार आपण, लोअर लो. आणि नंतर प्राइसने ज्यावेळेस करेक्शन केलं त्यावेळेस प्राइसने प्रिव्हियस हाय ब्रेक केला नाही, प्राइसने त्याच्या खालूनच परत एक ट्रेंड आपला कंटिन्युएशन चालू ठेवला. मग याला आपण म्हणतो लोअर हाय. काय म्हणतो याला आपण, लोअर हाय. मग ज्यावेळेस प्राइस लोअर लो क्रिएट करत जाईल, लोअर हाय क्रिएट करत जाईल, लोअर हाय, जसं तुम्ही या एक्झाम्पल मध्ये बघताय, लोअर हाय, लोअर हाय, लोअर लो, असं ज्यावेळेस प्राइस कंटिन्यू करत असेल खाली त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो, डाऊन ट्रेंड. काय म्हणतो, डाऊन ट्रेंड. बस. काय अप ट्रेंड मध्ये काय झालं पाहिजे, अप ट्रेंड मध्ये हाईज ब्रेक झाले पाहिजे आणि डाऊन ट्रेंड मध्ये काय लो ब्रेक झाले पाहिजे. ठीक आहे ना. काय झालं पाहिजे, लो ब्रेक झाला पाहिजे. पण त्याचबरोबर जो प्रिव्हियस हाय डाऊन ट्रेंड मध्ये तो ब्रेक नाही झाला पाहिजे. ते आता मी तुम्हाला पुढे सांगेल, ज्यावेळेस आपण ट्रेंड लाईनचं एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस मी तुम्हाला ते पुढे सांगेल की आपण त्याला एंट्री कशी घ्यायची, त्याच्यामध्ये आपण ट्रेड कसा बनवायचा हे आपण पुढे बघूया.
ठीक आहे. आता आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आता सपोर्ट रेजिस्टन्स सांगतोच, पण त्याआधी आपण एक साईडवेज मगाचा आपला टॉपिक हे जो पॉईंट राहिला, ठीक आहे ना. सो त्याच्यामध्ये आपण अप ट्रेंड बघितलं, डाऊन ट्रेंड बघितलं आणि साईडवेज बघितलं. तर हे जो तुम्हाला पुढे दिसते ना, यालाच आपण काय म्हणतो, साईडवेज मार्केट. ठीक आहे. साईडवेज मार्केट म्हणजेच काय की प्राइस समजा एक एक्झाम्पल समजा की ही 1200ची लेवल आहे आणि ही 1300ची लेवल आहे. ठीक आहे ना. प्राइस काय होते या 100 पॉईंटमध्येच वर खाली वर खाली वर खाली जर करत असेल तर ज्याला आपण काय म्हणतो प्राइसमध्ये, प्राइस आता काय चालू आहे, साईडवेज चालू आहे. प्राइस वर पण जात नाही, प्राइस खाली पण जात नाही आणि इथं आता बायर आणि सेलरची काय चालू आहे, फायटिंग चालू आहे. ठीक आहे. मग ज्यावेळेस फायटिंग चालू असेल त्यावेळेस आपण त्याला काही करायचं नाही. जसं एक्झाम्पल मला तुम्हाला सांगायचं राहिली की असं समजा की मार्केट एक काय हत्ती, काय आहे हत्ती, एलिफंट, नो एलिफंट, हत्ती. आपल्याला काय करायचे, हत्तीला फॉलो करायचे. म्हणजेच काय करायचं, आपल्याला मार्केटला फॉलो करायचे. मग ज्यावेळेस कधी मार्केट पिसाळणार म्हणजे काय होणार, तुम्ही बघितलं असेल की हत्तीला सगळ्यात जास्त राग येतो. हत्तीला ज्यावेळेस राग येईल त्यावेळेस सगळेजण घाबरतात. तुम्ही जर कधी युट्यूबला वगैरे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला लक्षात येईल. आपल्याला काय करायचे, हत्ती जिकडे जाईल त्या हत्तीला फॉलो करायचं. मग ज्यावेळेस हत्ती शांत असेल त्यावेळेस आपल्याला काय करायचं, हत्तीचं शेपूट पकडायचं आणि टुकू 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 त्याच्या मागे चालायचं. ज्यावेळेस हत्ती पिसाळणार म्हणजे काय, ज्यावेळेस हत्ती असं अप साईड डाऊन अप डाऊन अप डाऊन असं ज्यावेळेस पिसाळणार त्यावेळेस हत्तीचं शेपूट सोडून द्यायचं आणि साईडला बसायचं. म्हणजे त्यावेळेस काय करायचं, आपल्याला ट्रेड करायचा नाही. मग आपण काय शांत बसायचं. मग ज्यावेळेस परत हत्ती शांत होईल आणि परत मार्केट जर समजा अप ट्रेंडमध्ये चालू झालं की मग हत्तीचं शेपूट पकडायचं आणि अप ट्रेंडमध्ये फॉलो करायचं. जर समजा हत्ती जर खाली जायला लागला म्हणजे मार्केट जर खाली जायला लागलं तर हत्ती शेपूट पकडायचं, डाऊन ट्रेंड जी करायची. आता मार्केटमध्ये ते दोन्ही तुम्ही वर जाताना पण पैसे कमवू शकता, खाली येताना पण पैसे कमवू शकता. हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. ठीक आहे ना. त्याच्यामध्ये नीट जाऊन बघा. त्याच्यामध्ये सेलिंग करताना सांगितलं की प्राइस जर आपण सेलिंग करणार असेल तर कुठं कसं काय करू शकतो, तुमची थोडी कन्सेप्ट ती क्लिअर होईल. समजलं, सिंपल. हत्ती बघायचं फक्त. मार्केटचं काय, मार्केट म्हणजे एक हत्ती, आपल्याला फक्त शेपूट बघायचं आणि त्याच्यामध्ये चालायचं बस. आता सपोर्ट अँड रेजिस्टन्स जे मी तुम्हाला सांगितलं यालाच आपण साईडवेज म्हणतो. आता सपोर्ट अँड रेजिस्टन्स म्हणजे काय हे लक्षात घ्या. यालाच डिमांड आणि सप्लाय म्हणतात. ठीक आहे. काही लोक डिमांड आणि सप्लायच्या नावाने क्लास सेल करतात, हे लक्षात घ्या. नुसतं एखाद दोन गोष्टींना जर तुम्ही समजा फॅन्सी नाव दिलं म्हणजे ते क्लास होत नाही. क्लास केल्यानंतर आपलं असं वाटतं की नाही यार काहीच नाही, हे तर मला माहितीच होतं. ठीक आहे ना. मग तुम्ही असं समजा की सपोर्ट म्हणजेच डिमांड आहे आणि रेजिस्टन्स म्हणजे सप्लाय. ठीक आहे ना. आता सपोर्ट डिमांड काय आहे तर हे लक्षात घ्या. कुणीतरी बाहेर आहे, सपोर्ट कसा तयार होतो पण हे लक्षात घ्या. आम्ही बाहेर तयार करत नाही. आपले 1 लाख 2 लाख 10 लाख 5 लाख 1 करोड 10 करोड रुपये काय इथं त्याला काही व्हॅल्यू नाही मार्केटमध्ये, हे लक्षात घ्या. इथं बघा, इथं प्राइस आल्यानंतर काय होते, प्राइस वर जाते बरोबर. प्राइस पुन्हा इथं आल्यानंतर प्राइस पुन्हा इथं वर जाते, प्राइस पुन्हा इथे येते, प्राइस पुन्हा इथं वर जाते. मग असं का होते का असं? कारण का कुणीतरी एक मोठा प्लेअर आहे, तो काय करतोय, तो इथं प्राइसला बाय करतोय. म्हणजे समजा ही जर जसं आपण मगाशी बघितलं की तुम्हाला मी म्हटलं की समजा ही 1200ची लेवल आहे बरोबर ना. मग समजा की ही 1200 रुपये 1200ची लेवल आहे किंवा एखाद्या स्टॉकची ही 1200ची प्राइस आहे. तर त्यांनी काय केलं, त्यांनी 1200ला लिमिट ऑर्डर लावून ठेवल्यात. काय केलेत, लिमिट ऑर्डर लावून ठेवलं की काय 1 लाख 2 लाख 10 लाख क्वांटिटी तो बाय करणार असेल. मग तो काय करतो, ज्यावेळेस 1200ला प्राइस येईल त्यावेळेस इथं त्याची क्वांटिटी फिल होते आणि परत प्राइस वर जाते. परत प्राइस खाली 1200ला क्वांटिटी त्याची लिमिट ऑर्डर लावलेली त्यांनी, त्याच्यामुळे प्राइस फिल्ड होते, परत प्राइस वर जाते. मग कुणीतरी एक मोठा प्लेअर आहे, तो या लेवलला काय करतोय, बाय करतोय म्हणजेच का करतोय तो, कारण का त्याला असं वाटतंय की या पर्टिक्युलर स्टॉकची जी प्राइस आहे, जी अंडरलाईन ऍसेट आहे, आपण अंडरलाईन ऍसेट पण म्हणतात, ही जी पर्टिक्युलर स्टॉकची जी प्राइस आहे, ही स्टॉकची प्राइस 1200ला खूप स्वस्त आहे, त्याची प्राइस वाढू शकते किंवा त्याला त्या स्टॉकमध्ये लॉंग टर्म मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, त्याला भविष्याचे प्लॅन असेल की हा स्टॉक 1200चा 2000 जाईल, 3000 जाईल, 4000 जाईल. सो मग तो काय करतोय, त्याला 1200 रुपयाला तो काय करतोय, ते खरेदी करतोय. समजा आपल्याला जसं कमी प्राइस जर एखादी गोष्ट भेटली तर आपण डेफिनेटली खरेदी करतो त्या टाईपमध्ये. मग तो काय करतोय, इथे त्या लेवलला प्राइसला बाय करतोय म्हणजे काय, त्याला त्या गोष्टीचं डिमांड आहे. काय आहे, डिमांड आहे. म्हणजेच तिथेच मग काय होतं, त्या डिमांड जर तयार होतं ना, त्या डिमांडला सपोर्ट म्हणून म्हटलं जातं. समजलं, इतकं सोपं आहे. आता सप्लाय म्हणजे काय, ठीक आहे. सप्लाय म्हणजे काय, जसं बायर एक जण मोठा प्लेअर आहे जो बाय करतोय, ठीक आहे ना, जसं बायर आहे जो इथं बाय करतोय, तसंच एक जण सेलर आहे तो काय करतोय, इथं सेल करतोय. काय करतोय, इथं सेल करतोय म्हणजे काय करतोय की त्याला असं वाटतंय की ही जी स्टॉकची जी प्राइस जसं आपण इथं बघितलं आता 1200, ठीक आहे ना, 1200 बघितलं, ठीक आहे. आणि इथं आपण बघूया 1300, सिंपल. किंवा एक काम करा 1400, ठीक आहे, जरा थोडं मोठं 1400, ठीक आहे. तर त्याला काय वाटतं की हा जो स्टॉक आहे हा 1400 रुपयाला खूप महाग आहे. आता
1200 वाले वेगळे वाटते, 1400 वाले वेगळे वाटते. हो डेफिनेटली. तुम्ही दोन मित्र आहेत, तुम्ही दोघं शेजारी जरी ट्रेडिंग करायला बसलात तरी एकाला वाटेल की मार्केट आज वर जाणार आहे, एकाला वाटणार मार्केट आज खाली जाणार आहे. सो ट्रेडिंग पण एक प्रायव्हेट गोष्ट आहे. तुम्ही असं मित्रांबरोबर सगळ्यांबरोबर बसून ट्रेडिंग नाही करू शकत, कारण का तुमची सायकोलॉजी त्याच्या सायकोलॉजीमध्ये डिफरंटली फरक असतो. तसंच मग मोठे मोठे प्लेयर आहेत, त्यांच्या पण डोक्यात काही ना काहीतरी वेगळे प्लॅन असतील, किंवा एखादा असेल की ज्याच्याकडे ऑलरेडी 800 रुपयापासून 700 रुपयापासून स्टॉक असेल, मग त्याला 1400ला सेल करायचं असेल. सो मग त्यांनी 1400ला त्यांनी लिमिट ऑर्डर लावले असतील. मग आता लिमिट ऑर्डर लावले म्हणजे काय होते की 1400 प्राइस टाकतो इथं, ठीक आहे, आणि इथं 1200 प्राइस टाकतो. त्यांनी इथे लिमिट ऑर्डर टाकली, सेलिंगची ऑर्डर टाकली. त्याच्याकडे ऑलरेडी स्टॉक आहेत किंवा त्याला असं वाटतं की स्टॉक सेल करायचे. मग त्यांनी लिमिट ऑर्डर टाकलं काय होते, बायर्स बाय करतोय, प्राइस वर जाते, आणि इथं आल्यानंतर सेल जसं 1400ला प्राइस टच होते, त्याची लिमिट ऑर्डर ज्या आहेत सेलिंगच्या त्या फीड होतात, प्राइस खाली येते, परत वर जाते, परत 1400ची ऑर्डर लिमिट फीड होते, परत खाली येते, परत वर जाते, परत खाली येते. मग इथे काय होते, बायर्स इथं काय करतोय, सप्लाय करतोय. काय करतोय, सप्लाय करतोय. मग सप्लायच करतोय म्हणजेच काय, म्हणजेच रेजिस्टन्स. काय रेजिस्टन्स म्हणजे सप्लाय आणि डिमांड म्हणजे सपोर्ट. बस सिंपल, एवढं लक्षात ठेवा, ठीक आहे ना. की डिमांड आणि सप्लाय वेगळे असं किंवा काही नवीन असं काही नाही, ठीक आहे ना. कोणीतरी बिग प्लेअर आहे, त्याला या गोष्टीच्या इथं जी 1200ची लेवल आहे त्या 1200 लेवलला त्याला असं डिमांड आहे या गोष्टीचं, म्हणून त्याला इथं बाय करायचंय. आणि कोणीतरी बिग प्लेअर आहे ज्याला इथं 1400 लेवलला सेल करायचंय, म्हणून तो इथे काय करतोय, सप्लाय करतोय. बस एवढी सिंपल गोष्ट. समजलं, सपोर्ट आणि रेजिस्टन्स कसे तयार होतात, ठीक आहे. मग आता हे जे मोठे जे प्लेअर आहेत, जो इथे 1400ला सेल करतोय, जो इथे 1200ला बाय करतोय, ह्यांच्या दोघांची काय झाली, फायटिंग चालू आहे बाबा. की बाबा हा म्हणतो की नाही बाबा प्राइस वर गेली पाहिजे, हा म्हणतो प्राइस खाली झाली पाहिजे. मग आपल्या यांच्या फायटिंगमध्ये कशाला घुसायचे, आपले 1-2 लाख रुपये तुम्ही कुठं लावणार आहे, बरोबर ना. आता स्टार्टिंगचे बेसिक पासून बघा तेवढे पण कॅपिटल लावणार आहे, आपले 1-2 लाख रुपये नथिंग गोष्ट आहे. मग आपण कुठं लावणार याच्यामध्ये, मग आपण काय करायचं, तुम्ही एक करू शकता याच्यामध्ये, की जर समजा तुम्हाला समजलं की समजा इथं सप्लाय आहे, इथं डिमांड आहे, बरोबर, मग तुम्ही एक करू शकता, तुम्ही इथं आल्यानंतर हा आपला टॉपचा पॉईंट आहे, हा आपला बॉटमचा पॉईंट आहे, राईट. मग तुम्ही इथं आल्यानंतर प्राइसला सेल करू शकता, इथं आल्यानंतर प्राइसला बाय करू शकता, इथं आल्यानंतर प्राइसला सेल करू शकता, इथं आल्यानंतर प्राइसला बाय करू शकता. पण हे किती वेळ चालणार आहे आपल्याला माहित नाही, कारण का कधी कधी काय होणार, प्राइस समजा 2-3 वेळा वर खाली गेल्यानंतर मग ती इथून पुढे परत फेल पण शकते, मग ती प्राइस अशी वर पण जाऊ शकते. जसं इथं आल्यानंतर प्राइस थोडं सस्टेन करून परत डाऊन साईडला पण फेल ब्रेक पण करू शकते. मग त्यावेळेस आपला स्टॉप लॉस पण जाऊ शकतो, ठीक आहे. सो याला आपण काय म्हणतो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. समजलं. याच्यामध्ये जर तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही मला काय करा, कमेंटमध्ये मेसेज करा की बाबा की हा डाऊट आहे किंवा सर मला हे समजलं नाही, तर आपण मी याच्यावर परत एक स्पेसिफिक वेगळी एक व्हिडिओ बनवेल, कारण का सपोर्ट आणि रेजिस्टन्स समजणं तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. आत्तापर्यंत जे तुम्ही बघितलं त्याचे व्यवस्थित नोट्स काढून घ्या, एक नोटबुक जवळ ठेवा. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलं व्हिडिओमध्ये की नोटबुक जवळ घ्या, नोटबुक घेऊन त्याचे नोट्स काढून घ्या, ठीक आहे. आता व्हिडिओमध्ये येण्याचं रिझन आपलं असं आहे की बरेचसे व्ह्यूअर्स असे म्हणत आहे की जी व्हिडिओ आहे ती खूप लेंदी होत आहे. हो डेफिनेटली व्हिडिओ लेंदी होणार आहे, कारण का जर मी एखादी गोष्ट जर तुम्हाला इंडेप्थमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय तर मग ती गोष्ट आपली मोठी होणारच आहे. आणि प्रत्येक जण जो व्ह्यूअर्स आहे तो मला माहित नाही की कोणत्या लेवलवर बघत आहे, बरोबर, की सो काहींना लवकर ग्रॅप होतं, काहींना थोडं लेट ग्रॅप होतं. सो त्या पद्धतीने मी जेवढं मला सोप्या भाषेत आणि जेवढं साध्या भाषेत सांगता येईल की ज्याला काही येत नाही त्यापर्यंत पोहोचण्याचा मी हा प्रयत्न करत आहे, ठीक आहे. आणि जे आतापर्यंत जे मी तुम्हाला शिकवलं त्याचा आपण जे लाईव्ह मार्केटमध्ये कसं अप्लाय करायचं, त्याचे कसे लाईन्स ड्रॉ करायचे, की त्याचा यूज कसा करायचा, हे सगळं मी त्या पुढच्या पार्ट 2 मध्ये सांगितलं आहे. सो जे आतापर्यंत जी व्हिडिओ बघितली ही आपली पार्ट 1 ची व्हिडिओ आहे, लेक्चर 2 ची, आणि जी आता पुढे जी व्हिडिओ येणार आहे ती पार्ट 2 ची आहे. आता हे जे नोट्स तुम्ही काढतोपर्यंत म्हणजे थोड्या वेळातच ती दुसरी व्हिडिओ पण आपण अपलोड करणार आहे. सो ही व्हिडिओ बघितल्यानंतर ती व्हिडिओ पण तुम्ही डेफिनेटली जाऊन बघा, आणि त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करेल किंवा कमेंटमध्ये पण पिन करून ठेवेल. सो आता भेटूया आपण पार्ट 2 मध्ये. चलो.